वेलकम टू आवर चॅनल रिअल पीपल रिअल अचिव्हमेंट्स. आज आपला स्पेशल एपिसोड आहे वुमन्स डे. येस, आणि आपल्याबरोबर आपल्याला लाभला आहेत डॉक्टर नीलोफर खान. ह्या अष्टपैलू जे आपलं व्यक्तिमत्व आहे, त्या आई आहेत, त्या लेक आहेत, त्या चांगल्या बहीण आहेत, हो चांगल्या पत्नी आणि सून देखील आहेत. बट ॲडिशन टू इट त्या एक चांगल्या टीचर आहेत आणि त्याच्याहून अप्रतिम त्या स्टुडंट आहेत. स्टुडंट कशा काय? येस, ते जाणून घेऊया आपण आपल्या या मुलाखतीमध्ये. आपल्या बरोबर आहे डॉक्टर नीलोफर खान. नमस्कार मॅडम. थँक्यू. वेलकम. येस, सो आपल्या श्रोत्यांना मॅडम जाणून घ्यायचं आहे कसं काय तुम्ही छान पत्नी, छान लेक आणि खूप अप्रतिम स्टुडंट आहात. कसं काय सांगा बघू. माझं एज्युकेशन 11वी-12वी विरारला झालं. माझे पप्पा डॉक्टर आहेत, भाऊ अच्छा. इंजिनियर आहे आणि बहीण पण डॉक्टर आहे. अरे वा. माझं लग्न 2005 मध्ये आफ्टर माय B.Pharm कर्जत मध्ये झालं. मी नंतर जॉब केला ऍज अ लॅब असिस्टंट म्हणून कोकण ज्ञानपीठ राहुल धारकर कॉलेज ऑफ फार्मसी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये. त्यानंतर 2008 आणि 10ला मी M.Pharm ला ऍडमिशन घेतलं अलाना कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये. तेव्हा मला माझा पहिला मुलगा झाला होता, तो 2 वर्षाचा होता. 2 वर्षाचा मुलगा होता आणि तरीही तुम्ही हो M.Pharm करायला घेतलं. हो. तेव्हा माझ्या हसबंडने आणि माझ्या सासू सासऱ्यांनी मला सपोर्ट केलं आणि त्यामुळे मी M.Pharm ला ऍडमिशन घेतलं. ओके, मग तुम्ही M.Pharm ला ऍडमिशन मध्ये तिथं राहून केलं का कसं केलं? मी इथून डेली कर्जतवरून पुण्याला अपडाऊन करत होती. अच्छा, पुण्याला अपडाऊन कर्जतून 2 तास कमीत कमी, वन टाइम वन वे. हो. आणि तुम्ही असं 2 जवळजवळ 2 वर्ष केलं. आणि मग तुमचं M.Pharm झालं. M.Pharm झालं. त्यानंतर मी परत कॉलेजमध्ये ऍज अ लेक्चरर म्हणून जॉब केला. अच्छा, मग तुम्ही कॉलेजमध्ये लेक्चरर किती वर्ष झाले जॉब करताय? आता अराउंड मला 10-11 वर्ष झाली लेक्चरर म्हणून. त्याच्यामध्ये मी कोपरानमध्ये ऍज अ रिसर्च डेव्हलपमेंटमध्ये F&D मध्ये जॉब केला. ते 2 वर्ष झाली. ग्रेट. ज्या डॉक्टर नीलोफर खान आहेत ह्यांच्या नावाने भरपूर बुक्स आणि पेटंट सुद्धा पब्लिश आहे. अँड आय एम सो प्राऊड की त्यांना एका इंटरनॅशनल जी कॉन्फरन्स असते त्याच्यामध्ये त्यांना यंग सायंटिस्ट ऑफ द इयर अवॉर्ड मिळाला आहे. राईट, यंग वुमेन सायंटिस्ट अवॉर्ड, यंग वुमेन सायंटिस्ट ऑफ द इयर असा अवॉर्ड मिळाला आहे गेल्या फेब्रुवारी 25 मध्ये. हो. ओके, सो कॉंग्रॅच्युलेशन्स आमच्याकडून तुम्हाला. आणि वी आर सो प्राऊड की आमच्या कर्जतमध्ये अशी एक व्यक्ती आहे ज्याला एवढा छान अवॉर्ड मिळालाय, पेटंट आहेत, बुक्स पब्लिश्ड आहेत आणि हे सगळं तुम्ही करत आलात. तर तुम्ही लहानपणापासूनच तुमचा कल होता अभ्यासाकडे, असं आहे का? हो, मला ऍक्च्युअली लहानपणी मला डॉक्टर व्हायचं होतं. अनफॉर्च्युनेटली मी मेडिकल फील्डमध्ये जाऊ शकली नाही, त्यामुळे मी स्विच केलं फार्मसीला. पण शेवटी आता माझ्या नावाखाली डॉक्टर आहे आणि आय हॅव कम्प्लीटेड माय PhD. ओ, पीएचडी कशातनं केलं काही सांगू शकता का मॅडम? PhD मी फार्मास्युटिकल सायन्स मधून केलं. ओके. आणि मग त्याच्यासाठी आता तुम्हाला PhD ही डिग्री आहे. हो. आणि तुम्ही पण तुमच्या पप्पांसारखंच त्या पण डॉक्टर झाल्या आहेत. ओके, आता तुम्ही जे म्हटलात की तुमचं B.Pharm झालं, तुमचं M.Pharm झालं आणि तुम्ही आता टीचर बनला आहात, बरोबर? सो ह्या सगळ्या प्रवासामध्ये जेव्हा तुम्ही B.Pharm केलं तर तुम्ही मुंबईमध्येच केलं का कसं? B.Pharm माझं बारामती कॉलेजमध्ये झालंय. ओके, मग तिथे मी हॉस्टेलमध्ये होती 4 वर्ष आणि तिथून मी B.Pharm कम्प्लीट केलं. म्हणजे कॉलेज मध्ये सुद्धा त्या तिकडे बारामतीला जाऊन राहिल्या, हो. फॅमिलीहून लांब राहिल्या. हो. कॉलेज डेज चांगले होते आणि हॉस्टेल डेज कसे होते? तेही खूप छान होते. भरपूर साऱ्या मैत्रिणी आणि भरपूर सारे मला वाटतं स्ट्रगल्स पण असतील हॉस्टेलमध्ये. हो, स्टार्टिंगला इनिशियली होमसिक होतं माणूस हॉस्टेलमध्ये. म्हणजे आई वडिलांची आठवण येते, मेसचं जेवण आवडत नाही, हे सगळं थोडंसं स्टार्टिंगला खूप प्रॉब्लेमॅटिक होतं. पण नंतर हॉस्टेलची लाईफ आवडायला लागते. ओके, म्हणजे तुम्हाला ते 4 वर्ष सहज गेले का थोडे त्रासदायक, थोडे कसं होतं? नाही, तसं म्हणजे पहिलं स्टार्टिंगला खूप हार्ड गेले, नंतर मग एक रुटीन झालं होतं आणि एव्हरी मंथला मी मम्मी पप्पांना भेटायला येतच होते. अच्छा, दॅट वॉज नाईस. आणि मग आता तुम्ही म्हटलात की मग तुमचं B.Pharm झाल्यावर लगेच लग्न झालं? हो, B.Pharmच्या फायनल इयरची एक्झाम झाली, त्यानंतर एक
अराउंड 10 to 15 days मध्ये माझं लग्न होतं. ओ छान. आणि मग तुमची इच्छा स्वतःहूनच होती की तुम्ही एम.फार्म करावं का कसं होतं? मी जेव्हा कॉलेजमध्ये जॉब करत होती लॅब असिस्टंटमुळे, तेव्हा मला असं वाटलं की नाही, आता लॅब असिस्टंटच्या साठी माझी पोस्ट म्हणजे क्वालिफिकेशन जास्त होतं. हा. तर मग मला अजून अगर लेक्चरर हे करायचंय किंवा मला हायर करिअर्स मध्ये अचिव्हमेंट मिळवायची आहे, तर मला मग एम.फार्म करणं कंपल्सरी होतं. तर मी माझ्या हस्बंडशी डिस्कस केलं आणि अल्टिमेटली मग आम्ही एक्झाम्स क्लिअर करून तिथे अलानामध्ये सीईटी थ्रू ऍडमिशन घेतलं. अच्छा, म्हणजे तिथे पण एक कॉमन एंट्रन्स टेस्ट असते हा. ती तुम्हाला द्यावी लागते. जीपॅट असते आणि सीईटी होती तेव्हा. आता फक्त जीपॅट आहे, तेव्हा गेट आणि सीईटी होती. ओके. म्हणजे त्या पण तुम्ही एक्झाम्स दिल्या ज्याला लोक घाबरतात, पुढे शिक्षणाला जिथे घाबरतात तिथे तुम्ही बी.फार्मला न थांबता तुम्ही एम.फार्म केलं. हो आणि त्याच्याच बरोबर तुम्ही एक मातृत्व पण स्वीकारलं त्याच हो. दरम्यान. तेव्हा माझा मोठा मुलगा 2 वर्षाचा होता ओके. जेव्हा मी एम.फार्म करत होते. एम.फार्म करत होते. ओके. म्हणजे बी.फार्म झालं, मग त्यांनी पत्नीत्व आणि सुनबाईत्व त्यांनी स्वीकारलं, मग त्या माता झाल्या आणि मग त्यांनी एम.फार्म शिकायला घेतलं. आता एम.फार्म तर झालं, आता काय? मग तुम्ही परत सेकंड टाइम मातृत्व स्वीकारलं? हो. ओके. सो त्यांनी सेकंड टाइम त्यावेळेस मी कंपनी जॉब करत होती जेव्हा सेकंड टाइम मी प्रेग्नेंट होती. अच्छा. मग सेकंड बेबी झाल्यानंतर असं वाटलं की आता कंपनीत जॉब करणं इतकं डिफिकल्ट की बाबा बेबी 2 मुलं आहेत, जमणार नाही. त्यामुळे मग मी माझ्या हस्बंडची पॅथॉलॉजी लॅब सांभाळायचा असा डिसिजन घेतला आणि त्यामुळे मी ADMLT कोर्स कम्प्लीट केला. जेव्हा माझं सेकंड बेबी मला वाटतं अजून 6-7 महिन्याचा होता तेव्हा मी ऍडमिशन घेतलं. म्हणजे ऍडव्हान्स DMLT कोर्स. अच्छा, व्हेरी नाईस. मग तुम्ही मग पॅथॉलॉजी लॅब सांभाळली का कसं? अनफॉर्च्युनेटली नाही. डिग्री झाल्यानंतर मला परत फार्मसी कॉलेजमध्ये वॅकन्सी होती, ऍज अ लेक्चररशिप जॉब होता. माझा इंटरेस्ट जास्त तिकडे होता, त्यामुळे मी परत बॅक फार्मसीमध्ये लेक्चरर म्हणून जॉईन केलं. त्यांच्यातला टीचर जो होता तो जागृत होता ऑलवेज आणि वॉज वॉन्टिंग फॉर दॅट अपॉर्च्युनिटी. येस. सो तुम्ही मग लेक्चरर म्हणून परत जॉईन झाला आणि ह्या वेळेस लॅब असिस्टंट म्हणून नाही, याच कॉलेजला ऍज अ लेक्चरर म्हणजे at the higher post, higher designation and with full dignity. Good. आणि मग आता तुमच्याकडे 2 मुलं आहेत, तुमचे सासू सासरे आहेत, तुमचे मिस्टर आहेत आणि तुमच्या बी.फार्मची, एम.फार्मची आणि ऍडव्हान्स DMLT ची डिग्री पण आहे. मग आता तुमचं सुरळीत लेक्चर चालू होते. मग नंतर तुम्हाला का वाटलं PhD असं करावं? असं का नेहमी वाटतच होतं की मी काहीतरी करत राहावं? नाही, अनफॉर्च्युनेटली तेव्हा जेव्हा मी जॉब करत होती तेव्हा असं होतं की PhD इन फ्युचर कंपल्सरी होऊ शकतं. मग माझ्या करिअरमध्ये मला हायर करिअरची अपॉर्च्युनिटीज घ्यायची असतील तर मला हायर डिग्रीज घ्यायची होती. तर मग आमचे प्रिन्सिपल सर डॉक्टर मोहन काय यांनी आम्हाला सगळ्यांनाच प्रोत्साहन केलं की तुम्ही PhD ला ऍडमिशन घ्या. मग हस्बंडशी डिस्कस केल्यानंतर मग मी PhD ला ऍडमिशन घेतलं. वा. म्हणजे प्रिन्सिपल सर सुद्धा, जे आपण म्हणतो कधी कधी की आपले सिनियर्स असतात की ते आपल्याला एक मार्ग दाखवतात, तसंच ते मेंटॉरिंग केलं आणि ऑफकोर्स तुमच्या हस्बंडनी पण तेवढीच साथ दिली. अभितजींनी तुम्हाला चांगलीच साथ दिली आहे आणि तुमची ही जर्नी जी आहे म्हणजे ऍज अ मदर म्हणा, वाईफ म्हणा, डॉटर इन लॉ म्हणा आणि टीचर म्हणून सुद्धा आणि ऍज अ स्टुडंट जे तुम्ही काही अचीव्ह करू शकलात त्याच्यासाठी त्यांनी नक्कीच तुम्हाला सपोर्ट केला आणि म्हणून आय थिंक सो की तुम्ही इथपर्यंत पोहोचला आहात. हो, नक्कीच. येस. सो तुम्ही तुमचं हे आयुष्य जे बघितलं किंवा तुम्ही जे फेस केलंय सगळ्या गोष्टी, चॅलेंजेस असतील, तर काही असं सांगू शकता का की तुमच्या एम.फार्मच्या वेळेस किंवा तुमच्या PhDच्या वेळेस काही चॅलेंजेस आलेले तुम्हाला, असं काही तुम्ही आपल्या श्रोत्यांना सांगू शकता का? एम.फार्मच्या वेळेस जेव्हा मी ऍडमिशन घेतलं तेव्हा मला 2-2.5 वर्षाचा गॅप होता. आफ्टर एज्युकेशन परत गॅप घेणं आणि परत एज्युकेशन घेणं इट वॉज डिफिकल्ट. सायमल्टेनियसली मुलगा होता, घरातली रेस्पॉन्सिबिलिटीज होत्या, कमी नाही जास्त तरी रेस्पॉन्सिबिलिटी घेणंच होतं. तर त्यामुळे थोडंसं डिफिकल्ट जात होतं अभ्यास करणं. कधी मला ट्रेनमध्ये अभ्यास करावा लागत होता, कधी रात्री बसून अभ्यास करायला लागत होता. हा थोडासा स्टार्टिंगला हा फेज थोडा क्रिटिकल गेला ऍडजस्टमेंटला, बट लेटर इट गोज ऑन. ओके. सो तुम्ही त्याच्यातनं हे शिकलात की काही झालं तरी आपलं आपण काम कंटिन्यू करायचं, अभ्यास शिक्षण कंटिन्यू करायचं. हे तुम्ही तुम्हाला जे चॅलेंजेस आले त्याच्यातनं शिकलात.
वुमन्स डेच्या निमित्ताने तुम्ही त्यांना गाईड करावं, सो तुम्हाला काय सांगावं असं वाटतं Yes. मॅडम? मी श्रोत्यांना हेच सांगेल की आपल्या प्रत्येक वुमेन्सने आपल्या करिअरवरती फोकस करावं. आणि जसं माझ्या सासूने, माझ्या हस्बंडने मला नेहमी प्रोत्साहन दिलं, तसंच प्रत्येकाने त्यांच्या वाईफला, त्यांच्या मुलीला प्रोत्साहन द्यावं, सो दॅट ते त्यांच्या करिअरमध्ये पुढे जाऊ शकतील. जसं आपण नेहमी म्हणतो की एव्हरी सक्सेसफुल मेनच्या मागे एक वुमेन असते, तसं मी सांगेल की माझ्या सक्सेसच्या मागे माझे हस्बंड आणि माझी फॅमिली होती. येस, अँड दॅट मेक्स अस कम्प्लीट. Yes. ओके, सो नाव आपण आपल्या श्रोत्यांना सांगूया आजचा जो आपला हो. संदेश आहे. हॅपी वुमेन्स डे अँड वुमेन एम्पॉवरमेंट. Yes, we are the strongest.